मग संतांनीच आम्हाला सांगावं या जगात खोटं काय. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरजार हरिवीन. माऊली म्हणतात की हा संसार खोटा आहे, हे संपूर्ण जग खोटं आहे. मग या जगामध्ये सत्य काय आहे? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. या जगामध्ये खरं, या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठ कर देखो, जीवन जो तुझा सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे आणि या ईश्वराची जाणीव करून देणारे संत आहेत. म्हणून संतांचं अंतकरण आणि आईचं अंतकरण हे एकच आहे बरं का. तुम्ही म्हणाल कसं काय? जी संताची सांगण्याची पद्धत असते समाजाला, तीच पद्धत आईची आपल्या लेकराला सांगण्याची. लक्षात घ्या, ज्या पद्धतीने संत ह्या समाजाला पहिल्यांदा गोड शब्दामध्ये सांगतात की बाबा रे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. पण गोड बोललं तरी ही लोक ऐकायला तयार नाहीत. म्हणून संतांनी शिव्या देऊन पण सांगितलं, किती सांगू तरी नाही ती
बटकीचे पुढे सिंधळीचे रडतील. हा अधिकार फक्त संतांना बरं का, आपल्याला नाही. पण शिव्या दिल्या तरी ही लोक ऐकायला तयार नाही. मग मात्र संत म्हणतात आता तुमच्या पाया पडतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला, आहे की नाही. आता पाया पडतो पण ऐका, अगदी तीच पद्धत आईची बरं का. नीट निरीक्षण करा तुम्ही. आई काय करते माहिती का, पहिल्यांदा आपल्या लेकराला असं जवळ घेते, कुरवाळते, गोड शब्दामध्ये सांगते बाळा अरे अभ्यास कर. अरे ते शेजारचं पोरग बघ बरं 80-90 पगार आहे, त्याला मोठ्या गाडीमध्ये फिरतं, तू पण अभ्यास कर, तू पण मोठा हो. पण गोड बोललं तरी ते पोरग ऐकत नाही. मग मात्र आई काय करते, दांडक काढते. माता भगिनी काढता ना तुम्ही, काढता ना. बरं तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लेकराला मारण्याची इच्छा असते का? पण मारावं लागतं बा त्याच्या कल्याणासाठी, त्याच्या हितासाठी. पण तरी पण ते कार्ट इतकं विचित्र असतं की ते मारलं तरी ऐकतच नाही वा, मारलं तरी ऐकतच नाही. मग मात्र आई काय करते, सांगते अरे बाळा अरे मी तुझ्या पाया पडते रे, पण अभ्यास कर. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारा लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. थोडासा आवाज वाढवा. हॅलो. महाराज म्हणतात जी आपल्या लेकराचं हित वाहते तिला आई असं म्हणतात. आणि मी मगाशी सांगितलं तुम्हाला की माय बाप केवळ काशी येतेने न जावे तीर्थाशी. आणि म्हणून आईवडिलाची सेवा जीवनामध्ये केली पाहिजे, करणं हे आपलं कर्तव्यच आहे, लक्षात घ्या. उलट आपण त्यांना सांभाळत नाही, तेच आपल्याला सांभाळतात. कारण जे सगळं असते ते त्यांचंच असते, त्यांचंच घरदार, त्यांचंच सगळं असते. आणि तेच आपल्याला, त्यांच्यामध्ये तेवढी ताकद आहे आपल्याला सांभाळायची. जर आपल्याला नाहीच नाव केलं तर आहे म्हणून आपण सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणून आई वडील हे आपले खऱ्या अर्थाने देव असतात. ते प्रत्यक्ष देवाची रूपे, तसं तुकोबाराय म्हणतात अवघी देवाचीच रूपे. जगातलं सगळ्यात मोठं अधिष्ठान म्हणजे आई, लक्षात घ्या. तुम्हाला कधी कधी वाटत असेल बा पंढरपूरला गेलं पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. अहो तुम्ही तुमच्या वडिलाचं दर्शन घ्या, पांडुरंगाचं दर्शन घेतल्या समान आहे. तुम्हाला वाटत असेल पंढरपूरला गेलं पाहिजे, रुक्मिणी आईसाहेबाचं दर्शन झालं पाहिजे, अहो घरी तुम्ही तुमच्या आईचं दर्शन घ्या, रुक्मिणीचं दर्शन घेतल्या समान आहे. ज्याला वाटत असेल तुळजापूरच्या देवीचं दर्शन घ्यावं तर त्यांनी त्यांच्या पत्नीचं दर्शन घ्या. सगळे देव घरीच आहेत, बाहेर जायची गरज नाही. म्हणून जगातलं सगळ्यात मोठं अधिष्ठान नाही का, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पेटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पेटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृताहुनी गोड आई वाजला तुफाना, तुझ्या या प्रेमाची या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पेटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पेटणार नाही. शाळेतून घरी येताना मुलगा जर शाळेत गेला असेल ना, 5 वाजता लेकराची शाळा सुटली आणि शाळा सुटल्यानंतर सगळ्यांची लेकरं घरी आली, माझं लेकरू अजून घरी कसं काय नाही आलं, काय झालं तर नसेल, काय अडचण तर आली नसेल ना त्याला. नाही नाही त्या शंका, नाही नाही ते विचार त्या आईच्या मनात यायला लागतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं प्रेम असतं ना तिथेच शंका असते बरं का. आणि मग ती आई प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारते, शाळेतून घरी येताना कधी उशीर मला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू तुझ्या उपकार
जगातलं सगळ्यात मोठं अधिष्ठान म्हणजे आई आहे. आणि आई आपल्या लेकरावरती उदंड प्रेम करते, व्यापक प्रेम करते. व्यापक म्हणजे किती? ती तिच्या जीवनामध्ये कोणतंही दुःख सहन करेल. ती फक्त एक दुःख सहन करू शकत नाही, आणि ते दुःख म्हणजे तिच्या आधी तिच्या पुत्राचं जाणं, बस. आणि म्हणूनच ना 9 महिने 9 दिवस ज्यावेळेस भरलेले असतात ना, अखेर बाळंतपणाची वेळ जवळ आलेली असते, आणि जेव्हा तिला दवाखान्यामध्ये नेलं जातं, आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर ते डॉक्टर पळत पळतच त्या बाईच्या नवऱ्याकडे, त्या होणाऱ्या बाळाच्या बापाकडे येतात आणि सांगतात, हे बघा परिस्थिती अत्यंत कठीण आहे, बाळाच्या गळ्याला नाड्याचे वेडे पडलेले आहेत, एकतर तुमचं बाळ जगू शकतं, अन्यथा तुमची बायको. तुम्हाला काय हवंय? बापाने लगेच पेपरावरती सही केली आणि सांगितलं, डॉक्टर साहेब पोरगं मेलं तरी चालेल, पण बायको पाहिजे. हे बापाचं वृत्त झालं. पण ज्या वेळेस ते डॉक्टर पळत पळत त्या होणाऱ्या बाळाच्या आईकडे येतात, जिला अनंत यातना वेदना होत असतात, आणि त्या आईला विचारतात, हे बघा परिस्थिती कठीण आहे, एकतर तुम्ही जगू शकता, नाहीतर तुमचं बाळ, तुम्हाला काय हवंय? एवढ्या त्रासामध्ये सुद्धा त्या आईने सांगावं, डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल, पण माझं बाळ जगलं पाहिजे. डॉक्टर साहेब माझं बाळ जगलं पाहिजे. का? कारण ती सहन करू शकत नाही तिच्या आधी तिचा मुलगा जाणं.